हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। शनिवार रविवार मस्त बहीण आणि तिची फॅमिली आले होते आणि सर्वांनी धमाल केली, खूप मज्जा केली। मी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या डिशेस बनवल्या होत्या, त्याही आज मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यांच्यासाठी मी बनवलं होतं काळ्या रश्श्याचं मस्त असं झणझणीत मटण आणि सर्वांचे आवडते चिकन बर्गर्स आणि खूप मोठ्या प्रमाणात मी हे मलाई आईस्क्रीम बनवलं होतं आणि कनूने म्हणजे माझ्या छोटीनेही तिच्या हाताने सर्वांसाठी अगोदरच्याच दिवशी हे चीज आईस्क्रीम बनवून ठेवलं होतं। याची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे। तर मी सगळ्यात अगोदर दाखवते मी मटण कसं बनवलं। तर अगोदर मी मटण हे कांदा, कोथिंबीर आणि ठेचलेला लसूण टाकून मस्त छान मऊ शिजवून घेतलं आणि मी काळा मसाला बनवणार होते त्यासाठी तर मी गॅसवर जाळी ठेवून 3 मध्यम आकाराचे असे कांदे काळे करून घेतले। त्यानंतर खोबरं आणि खसखस एकत्र भाजून घेतलं, ही रोस्टेड चना डाळ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी सगळी मी पेस्ट तयार करून घेतली आणि एका पॅनमध्ये तेल घेऊन अद्रक लसूणची पेस्ट छान फ्राय केली आणि नंतर कांदा कोथिंबीरची पेस्ट मी ह्यामध्ये ॲड केली आणि अगदी व्यवस्थित परतवून घेतलं। सर्व पावडर्ड मसाले जसे की लाल मिरची पावडर, हळद, त्यानंतर कांदा लसूण मसाला, होममेड गरम मसाला सगळं काही ॲड करून मसाला बघा असा तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतला आणि त्यानंतर जे मटण शिजवून घेतलंय ना त्यामध्येच हा मसाला ॲड केला आणि त्या अगोदर मी मटणचं सूप काढून घेतलं होतं, काही पीसेस काढून बाजूला ठेवले होते। सर्वांना मटणचं सूप खूपच आवडतं आणि हा मसाला मिक्स करून घेतला व्यवस्थित। नंतर भरपूर अशी मी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि हा मटणचा रस्सा मस्त निवांत उकळू दिला आणि तयार झालं होतं आपलं मस्त झणझणीत रस्सेदार असं हे मटण आणि सर्वांनाच मटण खूप आवडलं। सगळ्यांना ग्रेव्हीची टेस्ट खूपच आवडली। त्यानंतर मी बनवणार होते बर्गर, चिकन बर्गर। त्यासाठी मी अगोदर बर्गरसाठीची पॅटी बनवून घेणार होते। तर मी हे बोनलेस चिकन 1 किलो एवढं आणलं होतं। मिक्सर जारमध्ये हे चिकन घेतलं, त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, धने पावडर, जिरे पावडर आणि अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि हे छान बारीक करून घेतलं। नंतरच्या बॅचेसमध्ये मग मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची ॲड नाही केली, फक्त धने पावडर, जिरे पावडर आणि अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून नंतर मी चिकन बारीक करून घेतलं आणि चिकन छान बारीक झाल्यानंतर एका बोलमध्ये मी ते ट्रान्सफर केलं आणि नंतर मग त्यामध्ये गरम मसाला जो होममेड गरम मसाला आहे आणि हे मीठ ॲड केलं। त्यानंतर चिली फ्लेक्सही मी यामध्ये ॲड केले आणि हे सगळं काही व्यवस्थित ॲड केल्यानंतर मी त्याला छान करून घेतलं मिक्स मिक्स मिक्स। बर्गर एवढे टेस्टी झाले होते ना। ह्या रेसिपीने आणि ह्या प्रकारे तुम्ही बर्गर जर घरी बनवले ना तर तुम्ही बाहेरचा मोठ्यात मोठ्या ब्रँडचा बर्गरही तुम्ही विसरून जाणार, इतका टेस्टी बनतो हा। आणि हे बघा बर्गरच्या पॅटीसाठीचं मिक्सचर रेडी आहे। नंतर बहीण होती सोबत, तर बहीण बोलली मलाही काहीतरी काम सांग। मग मी तिला बर्गरच्या साठी जो मी स्प्रेड वापरणार होते तो बनवण्याचं काम दिलं। त्यासाठी तिने कांदा उभा कट करून घेतला, त्यामध्ये मेयो, केचप, चिली फ्लेक्स आणि 2 चमचे एवढं दही ॲड केलं आणि सगळं काही एकदम छान मिक्स करून घेतलं आणि हे बघा तिने छान हे बर्गरसाठीचं स्प्रेड तयार केलं आणि नंतर मी बर्गरसाठीच्या पॅटीज तयार करून घेतल्या। हे बघा 1 किलो चिकनमध्ये जवळजवळ 15-16 एवढे बर्गर रेडी झाले होते। तर बघा मी आता ग्रिल पॅनवर थोडंसं तेल स्प्रे करून घेतलं, त्याला व्यवस्थित पसरवून घेतलं आणि आपण ज्या पॅटीज बनवून ठेवल्या होत्या त्या मी त्यावर छान दोन्ही बाजूंनी मस्त भाजून घेतल्या आणि छान भाजल्यानंतर आपल्या ह्या पॅटीज एकदम मस्त रेडी होतात। ह्या पॅटी एकदम म्हणजे अशाही खायला खूपच टेस्टी लागल्या होत्या, कारण त्यामध्ये भरपूर अशी अद्रक लसूणची पेस्ट,
कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ह्या सगळ्या ह्याला टेस्ट देणाऱ्या गोष्टी ॲड केलेल्या होत्या आणि बाहेरच्याही बर्गरपेक्षा हे बर्गर खूपच टेस्टी बनले होते. तुम्हीही शक्यतो मुलांना बर्गर पिझ्झाची आवड असेल तर घरातच बनवून खाऊ घाला. बर्गर, पिझ्झा हे हेल्दी आहेत असं म्हणता येणार नाही. शेवटी हे सगळेच पदार्थ अनहेल्दीच आहेत, पण तरीसुद्धा घरात अगदी स्वच्छ वातावरणात आणि फ्रेश इन्ग्रेडियंट्स वापरून हे पदार्थ बनवले तर बाहेरच्यापेक्षा तर नक्कीच लाभदायक ठरणार आणि मुलांचीही आवड आपण घरातच पूर्ण करू शकणार. तर हे बघा, बर्गरसाठीच्या ह्या पॅटी रेडी आहेत आणि त्यानंतर मी बर्गर ब्रेड घेतला आणि हे सगळं बनवत असताना मी मस्त माझा जिरा सोडा एन्जॉय करत होते. आणि हे बघा, बर्गर पॅटी मी अशा कट करून घेतल्या आणि तव्यावर थोडंसं साजूक तूप टाकून मी त्या व्यवस्थित आतल्या बाजूने भाजून घेतल्या. त्यानंतर त्यावर मी कांद्याचं जे स्प्रेड बनवलं होतं ते त्यावर स्प्रेड केलं आणि त्यानंतर हे बघा, त्यावर मी टिक्की ठेवली आणि टिक्कीवर छान एक चीजची स्लाइस ठेवली आणि वरून त्याला पुन्हा हे बर्गरचा ब्रेड त्याला स्प्रेड लावून असा लावून दिला आणि मी पुन्हा पॅनवर हे बर्गर छान रोस्ट करून घेणार होते. त्यासाठी मी ग्रिल पॅनवर साजूक तूप ॲड केलं आणि दोनही बर्गर त्यावर ठेवून दिले आणि झाकण ठेवून थोडा वेळ भाजू दिलं. झाकण यासाठी ठेवायचं की ते चीज जरासं मेल्ट होतं आणि मग मस्त दोन्ही बाजूंनी बर्गर छान भाजून घेतले आणि सर्वांना सर्व केले. बर्गर खाऊन तर सगळे वेडे झाले होते. मुलांना तर बर्गर एवढं आवडलं आणि मोठ्यांनाही आवडलं, कारण शक्यतो आता आपण पिझ्झा बर्गर खाणं जरा टाळतच असतो. मुलांचा हट्ट म्हणून कधीतरी महिना 2 महिन्यांमधून त्यांना पिझ्झा बर्गर खाऊ घालणे ठीक आहे, पण आपण मात्र जे वेट लॉस किंवा वेट मॅनेजमेंट जे करतात तर तेही बर्गर पिझ्झा खाणं शक्यतो टाळतात. मग नंतर मी सर्वांना आईस्क्रीमही सर्व केलं. सगळे पदार्थ खाऊन सगळे खूपच खुश झाले होते. सगळ्यांना ही मेजवानी खूपच आवडली होती. तर चला, आजच्या या सर्व रेसिपीज तुम्ही ट्राय करा आणि मी शॉर्ट व्हिडिओजमध्येही ह्या रेसिपी शेअर करणार आहे. हे बघा, मस्त काळे रस्सेदार मटण, हे चिकन बर्गर आणि हे आईस्क्रीमची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि आमच्या छोट्या पिल्लूने बनवलेला हे चीज आईस्क्रीम सर्वांनी ट्राय करा. थँक्यू सो मच. बाय बाय.